नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये। तुम्ही भरपूर लोकांनी कमेंट केलं होतं की फॉरेक्स फॅक्टरीवरच्या न्यूज कशा रीड करायच्या किंवा फॉरेक्स फॅक्टरी बद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे म्हणून। ठीक आहे, तर आपण व्हिडिओ बनवत आहोत फॉरेक्स फॅक्टरीवरती स्पेशली। बघा, महत्वाची गोष्ट म्हणजे मी न्यूज मध्ये ट्रेडिंग प्रेफर करत नाही कोणालाही। उलट जे लोक न्यूज मध्ये ट्रेड करतात त्यांनाही सांगतो क्वांटिटी कमी ठेवून ट्रेड करत चला, कारण बघा रिस्क राहते मार्केटमध्ये। कारण मार्केटमध्ये न्यूज येतात त्यांचा आपल्याला प्रॉपर स्टडी करता येत नाही, फंडामेंटल वरती त्या न्यूज डिपेंड असतात। त्याच्यामुळे आपण काय करत असतोय, न्यूज मध्ये थोडंसं अवॉइड करत असतोय। ओके, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, न्यूज पाहण्यासाठी या फॉरेक्स फॅक्टरीवरती आला, गुगलवरती सर्च करा फॉरेक्स फॅक्टरी। ही बघा, ही पहिली वेबसाईट, याच्यावरती क्लिक करा। फॉरेक्स फॅक्टरीवरती क्लिक केल्यानंतर बघा, आता जसं आज किती तारीख आहे, 11 तारीख आहे, जुलै 11 बरोबर। तर आजच्या न्यूज बघा, 12 वाजताची न्यूज आहे। एफओएमसी मेंबर बाउमन स्पीक म्हणते। मग ही न्यूज कशामध्ये आहे, डॉलरमध्ये आहे, म्हणजे डॉलरच्या ज्या काही करन्सी आहे, जसं युरो यूएसडी आहे, जीबीपी यूएसडी आहे, नंतर एनजेडी यूएसडी आहे, या सगळ्या पेअरमध्ये इम्पॅक्ट ही न्यूज करते। कोणती, यूएसडी वाली, म्हणजे ज्या ज्या पेअरमध्ये शेवटला यूएसडी लिहिलेलं आहे त्या सगळ्या पेअरमध्ये वर्क करते। प्लस US 100, US 30, US 500 या इंडेक्समध्ये ही न्यूज आपली वर्क करणार। जसं बघा युरो यूएसडी, तर ही युरो यूएसडीचं मार्केट आहे, ह्याच्यामध्ये ही न्यूज इम्पॅक्ट करणार का, कारण ह्याच्यामध्ये डॉलर हा करन्सी पेअर आहे। ओके, त्याच्यामुळे ही न्यूज इम्पॅक्ट करते। आता महत्वाची गोष्ट, तर हे समजलं असं तुम्हाला, जसं एनजेडीची न्यूज आहे, तर एनजेडीच्या पेअरमध्ये ही न्यूज वर्क करणार। जसं एनजेडी जेपीवाय, एनजेडी यूएसडी, तर याच्यामध्ये ही गोष्ट वर्क करणार। नंतर जीबीपीची न्यूज आहे, तर जीबीपीच्या सगळ्या करन्सीमध्ये ही न्यूज वर्क करणार। ओके, युरोची न्यूज असेल तर युरोमध्ये। आता बघा इथं कलर बघा, एक आहे येलो कलर, एक आहे रेड कलर आणि एक आहे ऑरेंज कलर। तर या 3 कलरच्या न्यूज आहेत। जसं येलो कलरची न्यूज आहे, त्याचा इम्पॅक्ट बघा, इम्पॅक्ट काय कमी असतो याच्यामध्ये, येलो न्यूज मध्ये इम्पॅक्ट कमी असतो, रेड न्यूज मध्ये हाय इम्पॅक्ट असतो आणि ऑरेंज न्यूज मध्ये मीडियम साईजला इम्पॅक्ट होतो। इम्पॅक्ट म्हणजे काय, तर मार्केटचं फ्लक्च्युएशन। ओके, आता तिसरी महत्वाची गोष्ट, बऱ्याच लोकांना वाटतं की रेड न्यूज म्हणजे काय, डाऊन डायरेक्शनला येणार आहे का, आणि येलो काय अप डायरेक्शनला येते का, तर असं काहीही नसतं। न्यूज कोणत्या डायरेक्शनला येईल हे ह्या डेटावरती समजत असतंय, पण याचा स्टडी करणं डिफिकल्ट आहे। मला पण येत नाही फंडामेंटलचा स्टडी, त्याच्यामुळे हे सांगण्यात काय अर्थ नाहीये। आपण काय करतो, न्यूज प्रिडिक्ट करता येते, मार्केटमध्ये ज्या डायरेक्शन मध्ये एसएल अवेलेबल आहेत त्या डायरेक्शन मध्ये मार्केट मोमेंटम करतं। जसं बघा, आता आज संध्याकाळी 6 PM ला न्यूज आहे, कशामध्ये, US डॉलरमध्ये आज सीपीआयची न्यूज आहे। कशाची न्यूज आहे, सीपीआयची। तर सीपीआय डेटा हा हायली व्होलाटाईल असतो मार्केटमध्ये आणि खूप मोठे मोठे कॅन्डल मार्केटमध्ये बनत असतात। कधी, सीपीआय डेटाच्या वेळेस। मी तर अशा वेळेस ट्रेडिंग करण्यासाठी कोणालाही प्रेफर करत नाही, बाकी तुमची इच्छा आहे। बरेच लोक, माझं काय म्हणणं माहिती का, अंदाजे एकदाच मोमेंटम पकडण्यापेक्षा मी थोडे स्कॅल्पिंग डेली करणं प्रेफर करतो, की बाबा नो एवढं मोमेंटम फिक्स आपल्याला माहिती आहे। US 100 मध्ये, US 30 मध्ये, बँक निफ्टी मध्ये आपल्याला मुवमेंट मार्केटमध्ये येणार फिक्स माहित असतंय की मार्केट कधी मुवमेंट करतं, त्याच्यामुळे आपण त्याच्यावरती प्रेफर करतो। न्यूज मध्ये अंदाजे ट्रेड घेऊन एक दिवस प्रॉफिट नाही करायचं आपल्याला डेली प्रॉफिट करायचं आहे। ओके, म्हणजे मोस्ट ऑफ दिवस आपल्याला प्रॉफिट करायचा आहे। न्यूज काय दररोज असतात का, नाही, न्यूज महिन्यातून 1 टाइम 2 टाइम, जास्तीत जास्त 5 न्यूज असतात इम्पॉर्टंट। ओके, त्याच्यावरती तर जास्त न्यूज नसते, त्याच्यामुळे न्यूजचा काही माझ्या हिशोबाने काही खास फायदा नाही बघा। त्यानंतर ही जी न्यूज आहे 6 PM ला बघायचं, कशामध्ये सगळ्या, तर ही जी न्यूज आहे ना सीपीआय सगळ्यामध्येच इम्पॅक्ट करते। त्यात गोल्डमध्ये भरपूर मोठी कॅन्डल येते, अपसाइड डाऊन साइड कुठेही कॅन्डल येते, आणि बरेच लोक म्हणतात प्रेडिक्ट करता येते न्यूज। तर माझ्या हिशोबानं मला तर येत नाही, ज्यांना येत असेल त्यांना ठीक आहे, पण शक्य नसते ही गोष्ट, कारण रॅन्डम गोष्ट आहे बघा। आता मला सांगा, मी संध्याकाळी 6 वाजता ऑनलाईन आलो आणि तुम्हाला सांगितलं सीपीआय डेटा न्यूज अपसाइडला येईल, मग अपसाइडला म्हणलं गेलं मार्केटवरती बरोबर, समजा गेलं, तुम्ही काय म्हणणार, बघा न्यूज प्रिडिक्ट केली, पण समजा लॉस मध्ये गेलं, त्यावेळेस मी काय म्हणणार, एसएल हिट, काय म्हणणार, छोटासा टॉप लॉस हिट असं म्हणणार फक्त। म्हणजे ही गोष्ट 50-50% आहे, अपसाइड जाईल डाऊन साइड जाईल। उलट माझं म्हणणं आहे, मार्केटमध्ये तुम्ही कॅन्डलस्टिक अनालायसिस करून, कॅन्डलस्टिकचा स्टडी करून, प्रॉपर ऑपरेटर कसा मार्केटमध्ये इंटरफेअर करतो, ऑपरेटर कशा प्रकारे वर्क करतो, ह्या गोष्टी शिकून तुम्ही ट्रेडिंग केली पाहिजे, रादर दॅन रॅन्डम ट्रेडिंग करण्यापेक्षा। ओके, अजून कोणत्या सब्जेक्ट वरती व्हिडिओ पाहिजे आहेत मला कॉमेंट बॉक्स मध्ये सांगा। व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट बॉक्स मध्ये सांगा। आपल्या इंस्टाग्रामवरती भरपूर छान छान व्हिडिओ येत असतात, इंस्टाग्रामवरती जॉईन व्हा, युट्यूबवरती जॉईन व्हा आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा, तिथे सगळे अपडेट भेटत असतात। ओके, बाकी ऑल इन वन बॅचचे क्लासेस जे आहेत ते संध्याकाळी 7 वाजता सॅटर्डेला होतील। ठीक आहे, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये।